नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। धुळे शहरासह जिल्ह्यात एकूण 12 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे। शिक्षक मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण दिसत असून जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 47.25% मतदान झाले होते। दरम्यान जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मतदान केंद्रांना भेट देत पाहणी केली। गेल्या काही दिवसांपासून शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरणही ढवळून निघाले होते। काही उमेदवारांकडून शिक्षकांना पैठणी, ड्रेस मटेरियल, सोन्याचं 1 ग्रॅमची नथ व पैसे वाटप झाल्यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेत आली। या निवडणुकीत 21 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेनेचे किशोर दराडे, शिवसेना उभाटाचे ॲडव्होकेट संदीप गुडवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट महेंद्र भावसार व भाजपा पुरस्कृत अपक्ष या निवडणुकीत नाशिक विभागातील 69,368 शिक्षक मतदार हक्क बजावणार आहेत। यात धुळे जिल्ह्यातील एकूण 8,159 शिक्षक मतदारांचा समावेश आहे। आज सकाळी धुळे शहरातील तूता, खलाणे महाजन हायस्कूल व श्रीमती रे ग माडी शाळा या मतदान केंद्रांवर शिक्षक मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। जिल्ह्यात एकूण 12 मतदान केंद्रांवर मतदान होत असून त्यात शिरपूर तालुक्यात 3, शिंदखेडा तालुक्यात 2, साक्री तालुक्यात 2 तर धुळे तालुक्यातील 5 मतदान केंद्रांचा समावेश आहे। सर्व केंद्रांवर शांततेत मतदान सुरू असून शिक्षकांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसत होता। दुपारी 1 वाजेपर्यंत धुळे जिल्ह्यात एकूण 47.25% मतदानाची नोंद झाली होती, तर नाशिक विभागात सरासरी 43.47% मतदान झाले होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.